जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानात कोणतेही बांधकाम होणार नाही अशी घोषणाच केली नाही, तर ठोस निर्णयही जाहीर केला आहे। या मुद्द्यांवर काँग्रेसकडून केली जाणारी दयनीय वरड आता थांबवली पाहिजे, असा सल्ला भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी काँग्रेसला दिला आहे। भाजप प्रवक्ते म्हणाले, राहुल गांधींना खोट्या बातम्या पसरवण्याचा कंटाळा आला आहे आणि आता तोच विकृत आजार अमरावती शहर काँग्रेसलाही आहे असे दिसते। पत्रकार परिषदेत भाजप आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उपदेश करणारे जे चेहरे दिसले तेच आहेत। येणाऱ्या मनपा निवडणुकीत पराभवाचा नारा लागताच जे तिकिटासाठी भटकत होते, सर्व दरवाजे बंद झाल्यावर त्यांना पुन्हा त्याच बुडत्या जहाजात बुडण्यास भाग पाडले गेले आहे। आम्ही तुमच्या बातम्यांवर विश्वास ठेवतो, बातम्यांमध्ये जे छापून आलाय ते मी सांगतो ते आम्ही इथे जबाबदारी। आणि दुसरा भाग की तुम्ही आम्ही पालकमंत्र्यांनी भूमिका परिषदेला नव्हतो, आम्ही तुमच्या बातम्यांवर विश्वास ठेवतो, बातम्यांमध्ये जे छापून आलाय स्वतः पालकमंत्री बोलले आहेत ना। पालकमंत्री खरे बोलून पालकमंत्र्यांनी स्वतःचा ज्यावेळेस स्वतः ठीक आहे ना, पालकमंत्री खरे बोलून राहिले की आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे बसलो। आज अमरावती भारतीय जनता पक्ष शहर जिल्ह्याच्या वतीने जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याचं मूळ कारण एवढंच आहे की काल काँग्रेसच्या पत्रकार परिषदामध्ये काही आरोप लावण्यात आले होते पालकमंत्र्यांनी। त्याचं क्लॅरिफिकेशन म्हणून आम्ही ते करतोय। ही गोष्ट खरी आहे की 12 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये अमरावती शहर जिल्हा भाजपाने क्लिअर केलं होतं की अमरावतीचे जे ग्राउंड्स आहेत, जे ऐतिहासिक ग्राउंड आहे, ज्याला इतिहास आहे, त्या ग्राउंडला डिस्टर्ब करायचं नाही आहे। त्या ग्राउंडचं ब्युटिफिकेशन आपण करायला पाहिजे, पण दे विल नॉट बी कमर्शियलाइज। त्याला कमर्शियलायझेशन त्याचं करायचं आपल्याला नव्हतं, हे त्यांनी एक स्टँड ठेवला होता। त्याच्यावर काँग्रेसने जे स्टँड घेतला त्यांचं काँग्रेसचा पण तो स्टँड आहे, पण काँग्रेसने काय केलं, एक आरोप लावून दिला आमच्या पालकमंत्र्यांवर। त्या आरोपावर आम्ही त्या आरोपाचं खंडन करतो। आणखी आम्ही हे त्यांना सांगायचा प्रयत्न करू आलेलो आहोत की पालकमंत्र्यांनी स्वतःचा स्टँड क्लिअर केला आहे आणि पालकमंत्र्याचा पण स्टँड तोच आहे जो अमरावती शहर जिल्हा भाजपचा होता। त्याच्यामुळे तो विषय आमचा क्लिअर आहे। राहिला प्रश्न की आमदाराचं खरं की पालकमंत्र्यांचं खरं, हे जे ते बोलले होते त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी आपला स्टँड स्वतःहून दिला आहे। आमदाराला तुम्ही त्यांचा जबाब मागू शकता, ते आपला स्टँड क्लिअर। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।